अशोक खरातची पत्नी फरार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरात विरोधात दाखल झाल्यानंतर फरार असल्याची माहिती आहे। कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहेत। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाले। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, आता खरात पाठोपाठ कुटुंबियांवरती सुद्धा फास आवळला जातोय, काय तपशील या घडीचा? खरं म्हणजे अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे हे नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये अशोक खरातसह पत्नी आणि अन्य जणांवर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डीत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हे माझ्या पाठीमागे असलेलं जे तृप्तबाला म्हणून जे बंगला आहे तो नाशिकच्या या कर्मयोगी परिसरामध्ये असलेला त्यांचा बंगला आहे। त्यांच्या घरी सध्याच्या घडीला त्यांच्या पत्नी नाहीये, त्या फरार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने शिर्डी पोलिसांचं जे पथक आहे ते या सगळ्या काळामध्ये अशोक खरातच्या ज्या पत्नी आहे कल्पना खरात त्यांच्या अटकेसाठीच्या या सगळ्या काळामध्ये प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हाच तो बंगला आहे। आतमध्ये या ठिकाणी घर त्यांचं लॉक करण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी जे केअरटेकर आहेत ते सगळे या सगळ्या संबंधी अन्यभिन्न आहेत। या सगळ्या काळामध्ये त्यांच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवर समोरच्या बाजूला हे कुटुंबीय या ठिकाणी राहतात। फारसे दिवस झालेले नाहीये त्यांना, ते मात्र या सगळ्या काळामध्ये या ठिकाणी त्यांची या ठिकाणी सिक्युरिटी करण्याचं काम करत आहे। त्यांच्याशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। दादा, कधीपासून तुम्ही या ठिकाणी त्यांचं काम करताय? आम्ही 5-6 महिने झाले तिथे यायला। कधीपासून ते घरी नाहीयेत? ते काय माहित नाही आम्हाला। आम्ही गावाकडे जायला होतो, ते बिमार होतो मी, तर ते गावाकडे गेलतो मी दवाखान्यात, आता आलो इकडं। त्या कल्पना खरात कधीपासून घरी नाहीये काही माहिती नाही माहित। मी सकाळी लवकर कामाला जात असतो, गाडी गिडी धुत असतो, बाहेर असली तर कामाला निघून जात असतो, पुन्हा संध्याकाळी मला उशीर होते यायला। ताई, तुम्ही इथेच असता? मी इथे नसते, मी बी भांडे घासाय बाहेर जाते। माझे 7-9-10 काम आहेत, सकाळी 6लाच जाते तर संध्याकाळी आताच आले मी। आणि त्या कल्पना खरात इथेच असता ना? मला माहिती नाही, आम्ही बाहेर कामाला जातो आम्ही, तर आम्हाला तुम्ही काहीच हे नाही ना सर। तुमची शेवटची भेट कधी झाली? नाही, आम्हाला तुमचा दबाव आमच्यावर कशासाठी? नाही, दबाव नाही प्रश्न, आम्ही फक्त विचारतोय तुम्हाला की कल्पना खरात तुम्हाला कधी दिसल्या या शेवटच्या? मला माहिती नाही, मी सकाळी 6लाच जात असते। तुम्हाला काही सांगून गेलं का, निरोप वगैरे दिलाय? नाही, काहीच नाही, आम्हाला काही सांगत नव्हते, त्या काय नव्हते। आपण बघतोय की हे त्यांचं केअरटेकर असलेलं हे या ठिकाणी कुटुंब आहेत। अगदी खरात यांच्या बंगल्याच्या समोरच्या बाजूलाच त्या या ठिकाणी राहतात। पती पत्नी आहेत, मुलं घेऊन या ठिकाणी राहतात। याच ठिकाणी जर बघितलं तर हा तृप्तबाला नावाचा जो बंगला आहे तो अशोक कुमार खरात आणि कल्पना खरात यांच्या नावाने या ठिकाणी आहेत। एकूणच जर बघितलं तर खरात यांची पत्नी सध्याच्या घडीला फरार असल्याची माहिती आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं शिर्डी पोलिसांकडनं आता सध्याच्या घडीला त्या कल्पना खरात यांचा शोध घेतला जातोय। पुण्याच्या दिशेनं पथक देखील रवाना झाल्याची माहिती मिळते। एकूणच जर बघितलं तर अशोक खरात यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱ्या बाजूला पत्नीवर देखील गुन्हा दाखल झालाय आणि त्या सगळ्या अनुषंगानं SIT सह शिर्डीचे जे पोलीस आहेत ते कल्पना खरात यांचा शोध घेत आहे, मात्र त्या फरार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या पथकाच्या माध्यमातून कल्पना खरात यांना अटक होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नम्रता। किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। इकडे शिर्डीत अशोक खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल झालाय। कल्पना खरातवरती हा पहिला गुन्हा आहे। 4 एकर भूखंड व्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात नंतर त्याची पत्नी कल्पना खरात आता पोलिसांच्या रडारवर आहे। आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात, त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे। त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे। जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला
सावकारकीच्या नात्यानं दिले होते, एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे, अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे.